नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. पोलीस भरतीची सरकारी परीक्षा जी झाली त्यातील परभणी जिल्ह्यातील आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आणि त्यातील 11वा प्रश्न आहे. BCD Aला STUR. आता BCD बघा सलग आल्यात, पाठीमागचा A आला आहे. STU सलग आले, त्यानंतर R आला. तसं KLM सलग आले, त्याच्यानंतर J आलं. त्याचप्रमाणे इथं पर्यायात कुठे आहे पाहायचं. EFH सलग आहे का? EFH नाही. XDP सलग आहे का? नाही. VWX आणि U हे सलग आहे आणि पाठीमागचा U आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक C बरोबर आहे. ड्रायव्हिंग बसचं आपण करतो, तसं उड्डाण हवा, पक्षी, पतंग काय विमानाचं करतो? तर विमानाचं उड्डाण करतो. माणसाशी संबंधित आहे त्यामुळे विमान. विक्रम म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. तर ती महिला आणि विक्रम यांचे नाते काय? विक्रमच्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी म्हणजेच विक्रमच्या वडिलांचा मुलगा विक्रमच आहे, त्याची पण ती आजी आहे. म्हणजे त्यांचं नातं आहे ते आजी नातू असं नाते आहे. आपण या ठिकाणी स्वतःच्या घरातील नात्यांची ओळख करून घ्यायची या पद्धतीनं, म्हणजे पटकन समजतं. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली? तुफान सेना सातारा जिल्ह्यात स्थापन झाली. 1943 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना स्थापन केली. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं पत्री सरकार किंवा प्रतिसरकारही प्रसिद्ध आहे. नाना पाटील एक क्रांतीवीर होते आणि त्यांचं जे पूर्ण नाव आहे ते नामदेव सुभेदार पाटील असं होतं. हे नेहमी लक्षात ठेवा. उषा मेहता यांनी कोठे भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालवले? स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित हा प्रश्न आहे. 1943 साली उषा मेहता यांनी मुंबई येथे आकाशवाणी केंद्र चालू केले आणि विशेषतः मुंबईमध्येच भूमिगत राहून आपल्या भारतीय जनतेला त्या संदेश देत असत. आकाशवाणीचे हे काँग्रेस केंद्र आहे अशा पद्धतीचं सुरुवातीचं त्या वाक्य असायचं. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेण्याची सत्ता ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच काय ग्रामसभा? ग्रामसभेला आहे. रवींद्र जडेजा हा खेळाडू क्रिकेटशी संबंधित आहे. तो कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? बिहार नाही. गुजरात बरोबर. महाराष्ट्र नाही. मध्य प्रदेश नाही. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? सर्वांना परिचित आहेत. सध्या ते वादातीत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्ञानेश कुमार. सध्या भारतात वोट चोरीबाबत मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार सगळ्यांना परिचित झालेले आहेत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. हरियाल म्हणजे कबुतराची ही एक जात आहे हरियाल. त्याचा रंग हरी म्हणजे हिरवा असतो आणि इंग्रजीत त्याला ग्रीन पिजन असं म्हणतात. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे भरले होते? 96वे अखिल भारतीय संमेलन परभणीमध्ये भरले नव्हते, वर्धा या ठिकाणी भरले होते. नागपूर नाही, मुंबई नाही. नरेंद्र चपळगावकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. लवलीना बोरगोहेन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
लवलीना बोरगोहेन हे नाव बॅडमिंटनशी संबंधित नाही, क्रिकेटशी संबंधित नाही, शूटिंगशी संबंधित नाही, बॉक्सिंगशी संबंधित आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यपाल श्री विद्यासागर राव होते सध्या, पण त्यांनी उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवल्यामुळे ते लढवून जिंकले, पण त्यामुळे ते आता उपराष्ट्रपती आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचं अद्याप तरी मी हा व्हिडिओ बनवेपर्यंत पद रिक्त आहे. माहिती अधिकार 2005 नुसार अर्जदारास किती दिवसात माहिती पुरवण्यात येते? माहितीच्या अधिकाराखाली एखाद्या अर्जदाराने जर माहिती मागितली असेल तर त्यास प्रथम अधिकारी 30 दिवसात माहिती प्रथम अधिकाऱ्याला द्यावे लागते. जर त्या अर्जदाराचे समाधान झाले नाही तर पुढे तो अपील करतो आणि द्वितीय अधिकारी म्हणजे वरिष्ठ अधिकारी पुन्हा 30 दिवस वेळ घेतात आणि माहिती देतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यात 30 दिवस अवधी असतो. संगणकाचे कसे वापरणे हे हॅकिंग आहे. हॅकिंग हा शब्द किंवा हॅक हा शब्द तुम्ही नेहमी ऐकता. मान्यताप्राप्त वापरणे अजिबात नाही. स्वतः वापरणे अजिबात नाही. मान्यता नसलेले म्हणजेच त्याला अनधिकृत म्हणायचं. अनधिकृत हा शब्द इथं अधिक योग्य वाटतो. संगणकाचे अनधिकृत वापरणे हे हॅकिंग असते. सर्वांसाठी काय नाहीचं आहे. चुकीचा पर्याय ओळखा. तमिळनाडूची भाषा मल्याळम आहे का? नाही, म्हणजे पहिलाच पर्याय चुकीचा आहे. कर्नाटकची राज्यभाषा कन्नड, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी, आंध्रची राज्यभाषा तेलुगू, हे सगळे बरोबर आहेत. हे चुकीचं आहे. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. सर्व प्रकारच्या नोटांवर असणाऱ्या सह्या एक वेळ पाहून घ्या. FIR म्हणजे काय? एखाद्या गुन्ह्याच्या बाबतीत आपण पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करतो. ही सर्वांना माहिती आहे, कारण आपला विषयच आहे पोलीस भरती संदर्भात मार्गदर्शन. FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. हे लक्षात ठेवा. परभणी जिल्ह्याची जी सरकारी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतील दुसरा भाग, त्याचं विश्लेषण या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला हा दुसरा भागसुद्धा चांगल्या प्रकारे समजला असेल अशी खात्री आहे. धन्यवाद.